तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आज आपण पाहणार आहोत मल्हार स्वराजच्या विनवण्या करत असतो। तो म्हणत असतो की बाळा काहीतरी खाऊन घे, तू काहीच खाल्लं नाहीयेस, तू बरा कसा होशील, तुला बरं वाटत नाहीये ना, तू जेवण कर आणि औषध घे। परंतु स्वराज काय ऐकायला तयार नसतो। स्वराज म्हणतो की ठीक आहे, मी जेवण करील किंवा औषध घेईल, पण एका अटीवरती की या दोघांपैकी एकच घेईल। जर तुम्हाला असं वाटत असेल की मी दोन्ही पण खावं, औषध पण घ्यावं आणि जेवण पण करावं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पोलीस काकांना जाऊन मंजुळा आई, माझी मंजुळा आई ही निर्दोष आहे असं सांगावं लागेल आणि तिला मला भरवायला लावायला लागेल, तरच मी दोन्ही गोष्टी घेईल। त्यावरती आजी देखील म्हणत असतात की किती हट्टाला पेटलायस रे तू, किती हट्ट करतोय। विजय दादा देखील असंच बोलत असतात, परंतु मल्हार मात्र स्वराजची बाजू घेत म्हणतो बरोबरच बोलतोय तो, काय चुकीचं बोललाय। जर मोठेच हट्टाला पेटले तर लहान्यांनी काय केलं। आणि तो म्हणतोय त्या प्रकारे ठीक आहे, मला मान्य आहे। तो आता तात्पुरतं जेवण करील आणि गोळ्या मात्र मंजुळा आईंच्या हातूनच घेईल त्याच्या। माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील। धन्यवाद। आता हे ऐकून शमाला देखील फारच वाईट वाटलेलं असतं। शमा रागारागातच तिथून निघून गेलेली असते। आता दुसरीकडे इकडे मल्हार स्वराजसाठी जेवण तयार करत असतो। त्याच्यामध्ये ॲक्च्युली तो गोळ्यांची पूड करून मिक्स करून देणार असतो, जेणेकरून स्वराजला कळणार पण नाही की त्यांनी मेडिसिन खाल्लंय। त्याच वेळी तिथे क्षमा येते। क्षमा म्हणते भाऊजी मी काहीतरी मदत करते ना। त्यावरती मल्हार म्हणतो की तुम्हाला खरंच जर मदत करायची आहे ना त्याची, तर तुम्ही मंजुळाबाईंवरली केस मागे घ्या। त्यावरती क्षमा म्हणते पण भाऊजी अहो, मी जर केस मागे घेतली तर मंजुळा निर्दोष सिद्ध होईल आणि सगळे आरोप तर माझ्यावरती येतील ना, आणि सगळा दोष माझ्यावरती येईल, मी तुम्हाला आधी सांगितलंय ना। त्यावरती मल्हार म्हणतो की हो, मी पण तुम्हाला आधीच सांगितलंय की आपल्यासाठी स्वराज महत्वाचा आहे। अहो त्याची इथं तब्येत खालावत चालली आहे आणि तुम्ही स्वतःचाच युग धरून बसलाय। क्षमा मात्र म्हणत असते की भाऊजी अहो प्लीज। त्यावरती मल्हार म्हणतो वहिनी प्लीज तुम्ही एकदा स्वतः विचार करा, तुम्ही जे करताय ते बरोबर करताय का, की तुम्ही चुकीचं करताय। आता तिथून निघत असताना मोनिका देखील तिथे आलेली असते। मल्हारच्या हातामध्ये दुधाचा ग्लास असतो। मल्हार मात्र म्हणत असतो की आणि एक दुसरी गोष्ट वहिनी, मला माहिती आहे की याच्या मागं कोणाचं डोकं आहे आणि याची पूर्ण कल्पना आहे मला, आणि आता मी हे प्रकरण लवकरच बाहेर काढील आणि मी स्वतः प्रत्येक गोष्टीचा सोक्षमोक्ष करणार आहे। आणि मग मल्हार तिथून निघून जातो। आता किचनमध्ये फक्त मोनिका व क्षमा असतात। आता क्षमा मोनिकाला म्हणत असते मोनिका हे खूप अति होतंय, आता मला अजिबात सहन होत नाहीये। त्यावरती मोनिका म्हणते अहो वहिनी थोड्याशा कळा सोसा की, तुम्हाला रेडीमेड मूल मिळते विदाऊट कळा सोसल्याशिवाय। आता हे ऐकून क्षमाला देखील खूपच वाईट वाटतं। क्षमा डोळे पुसतच तिथून निघून जाते। आता इकडे मल्हार स्वराजपाशी बसलेला असतो आणि तो स्वराजला दुधाचा ग्लास देत असतो। स्वरा म्हणत असते की गुरुजी माझी आई परत येईल ना। त्यावरती मल्हार म्हणतो की त्यांनी चोरी केली नाही याची 100% खात्री आहे। मल्हार मात्र स्वराजला म्हणत असतो मी मंजुळाबाईंची निर्दोष सुटका करून आणेल, आता राहिलेले 2 घोट घे बरं पटकन। आणि मग स्वरा गटागट ते दूध पिऊन जाते। आता मल्हार स्वराजला झोपी लावतो आणि लाईट बंद करून तिथून निघणारच असतो। तेवढ्यात तिथे निरंजन दादा येतात। निरंजनला तो म्हणतो की सकाळपर्यंत ताप उतरला पाहिजे। निरंजन म्हणतो की हो उतरेल। आणि मग लाईट बंद करून मल्हार तिथून निघून जातो। स्वराज झोपलेला असतो। आता इकडे मंजुळा रात्रीची आई झोपली का नाही हे बघत असते आणि आता मंजुळाची सुटका करण्यासाठी भिक्या आलेला असतो आणि भिक्या मंजुळाचे हात सोडतो। मंजुळा भिक्याला म्हणत असते की ही म्हातारी आहे ना खूपच अवघड झाली आहे। आणि तेवढ्यातच म्हातारीला जाग येते। इथे मंजुळाची आई आलेली असते आणि ती भिक्याला आता मारायला सुरुवात करते आणि म्हणते की म्हातारी तुझं खानदान, म्हाताऱ्या मेल्यात तुझं सगळं कुटुंब, असं म्हणत भिक्याला खूपच कुटत असते ती। आता मंजुळाचा पुन्हा एकदा डाव फसलेला असतो। आता इकडे दुसरीकडे मोनिका फोनवरती बोलत असते। मोनिकाने तिच्या आईला फोन लावलेला असतो। तिची आई म्हणत असते इतकी फुलप्रूफ केस असताना मंजुळा सुटली कशी। त्यावरती मोनिका म्हणते की हाच तर प्रश्न मी तुला विचारते ना मामा, सगळं प्लॅनिंग वाया गेलं माझं। त्यावरती मोनिकाची आई म्हणते की माझ्या ओळखीचे काही ॲडव्होकेट आहे, मी त्यांना विचारते अजून काही होऊ शकतं की काय। आणि हो ते सगळं जाऊ दे, आता मी एका एक्झिबिशनला गेले होते, मी तिथून एक डायमंडचा सेट घेतला होता, मी तो तुझ्यासाठी पाठवलाय, बघ तुला आवडतो का। तेव्हा मोनिका म्हणते की मम्मा मी बघते, ठीक आहे बाय। मग मोनिका फोन ठेवून देते आणि मग मोनिका तो हार बघत असते।
तो हार बघता बघता मल्हार तिकडे येतो. तर मोनिका म्हणत असते की चला आज आपण मिस्टर कामतांची जरा गंमत करूया. आणि मग मोनिका आता मल्हारला म्हणत असते की मल्हार, मम्माने माझ्यासाठी खास पाठवलंय मंगळसूत्र, प्लीज घालतोस तू. आता मल्हारने हातामध्ये नेकलेस घेतलेला असतो, परंतु त्याला सकाळी घडलेला प्रसंग आठवत असतो की कशा प्रकारे मंजुळाच्या आईंनी त्याला लग्न करण्याची अट घातलेली असते. मल्हार फक्त हातातच घेऊन ठेवलेलं असतं. तो काय मोनिकाला गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालत नसतो आणि काही वेळाने ते त्याच्या हातातून खाली देखील पडतं. मोनिकाला मात्र आता राग येतो. मोनिका म्हणत असते की कुठे लक्ष तुझं, आणि तुला घालायचं नव्हतं तर सांगायचं ना, मुद्दामून का पाडलंस तू. त्यावरती मल्हार म्हणतो की घरात काय वातावरण आहे, हे तुझं काय चाललंय. तेव्हा मोनिका म्हणते की आपण फक्त नावाची नवरा बायको आहोत, मी एक छोटी अपेक्षा नाही करू शकत तुझ्याकडून. तेव्हा मोनिका म्हणते की जगासाठी मिस्टर आणि मिसेस मल्हार आणि मोनिका कामत हे घरामध्ये अनोळखी व्यक्तीसारखे राहतात हे जगाला काय माहिती, आणि मी कितीही चांगले वागली तरीही माझ्या नवऱ्याला दिसत नाही. तेव्हा मल्हार म्हणतो की मला कुठल्याही प्रकारचा वाद नाही घालायचा घरामध्ये, आणि आता काय वातावरण आहे आणि तुझं काय चाललंय. मोनिका म्हणत असते की मल्हारच्या तब्येतीची काळजी आहे मल्हार मला. तेव्हा मल्हार म्हणतो की मोनिका, मी आज नाही ओळखत तुला, स्वराजची काळजी करण्यामागे नक्कीच काहीतरी स्वार्थ आहे तुझा, आणि ही गोष्ट मला नीट माहिती आहे. मोनिका म्हणत असते की काय स्वार्थ आहे सांग ना तू, तुला असं वाटतं का मंजुळाला मी घराबाहेर काढलं, तू बोल ना मल्हार, जस्ट टेल मी. मल्हार म्हणत असतो की बस, मला नाही बोलायचं त्यावर, आणि मग मल्हार तिथून निघून जातो. आता दुसरीकडे इकडे स्वरा सकाळी उठलेली असते. निरंजन मामा तिचं टेम्परेचर घेत असतात. आता टेम्परेचरचं मशीन बघून निरंजन मामा म्हणत असतो की अरे वा, उतरला ताप, आता माझी चिंता मिटली. स्वराला मात्र आता आश्चर्य वाटत असतं की असा कसा उतरला ताप. तेवढ्यात तिथे मोनिकाही आलेली असते. निरंजन सर्वांना सांगण्यासाठी तिथून निघणारच असतो. तो मोनिकाला पाहून थांबतो. मोनिका स्वराजला म्हणत असते, अरे स्वराज बाळा, बरा झालास का रे तू, आता तर तुला खेळता येईल, पळता येईल, रियाज देखील करता येईल, सगळं मनासारखं करता येईल, हो की नाही. स्वराज म्हणत असतो की मी आता जर बरा झालो तर माझ्या आईला कोणीच घेऊन नाही येणार का इकडे. तेव्हा मोनिका म्हणते, हो रे, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही, म्हणजे तू बरा झालाय याचा अर्थ टेन्शन कोणालाच नाहीये तुझं. मोनिका म्हणत असते की आता तू बरा झालाय म्हणजे आता टेन्शन तुझं कोणालाच नाहीये. त्यावरती स्वराज म्हणतो की मी असा कसा बरा झालो. त्यावरती मोनिका म्हणते की औषधांशिवाय कसा काय बरा झालास तू. तेव्हा स्वराज म्हणतो की म्हणजे. तेव्हा मोनिका उठते, बाहेर आजूबाजूला बघते कोणी आहे की नाही, आणि स्वराला येऊन म्हणते की तुला माझी शपथ आहे, कुणाला काही सांगायचं नाही, मी जे काही सांगते ते. मग तेव्हा स्वरा म्हणते की काय. तर तेव्हा मोनिका म्हणते की अरे तुझ्या मल्हार गुरुजींनी तुला फसवलंय, काल तुला तुझ्या दुधामध्ये औषध मिक्स करून दिलं. स्वराजला मात्र सर्व काही आठवतच असतं, म्हणून तर तुझा ताप उतरला ना. तेव्हा स्वरा म्हणत असते की मल्हार गुरुजी असं नाही करणार, ते माझ्यासोबत तर अजिबात नाही करणार असं. तेव्हा मोनिका म्हणते की म्हणजे काय, मी खोटं बोलते असं वाटतं का तुला. तेव्हा स्वरा म्हणत असते की नाही, माझे गुरुजी मला कधी फसवणार नाही, मला माहिती आहे. तेव्हा मोनिका म्हणते की किती भोळा आहे रे स्वराज तू, तुला जर माझ्यावर विश्वास नसेल ना स्वतःच्या डोळ्यांनी बघ, किचन मध्ये जाऊन बघ की तुझे मल्हार गुरुजी ना स्वतःच्या हाताने गोळ्या मिक्स करताय तुझ्या जेवणात. मोनिका स्वराजला म्हणत असते, मल्हार गुरुजी खरंच मंजुळाच्या घरी गेले होते की नाटकं करताय क्षमावहिनीसारखे, काय माहिती, तू स्वतःच जाऊन विचार त्यांना. आता स्वराजला देखील खूप राग आलेला असतो. स्वराज तिथून निघतो आणि तो किचनकडे येतो. आता इकडे किचन मध्ये मल्हार व आई गोळ्यांची पूड करत असतात, आणि तेवढ्यातच निरंजन व क्षमा येते. क्षमा म्हणते की निरंजनने सांगितलं की स्वराचा ताप उतरला, आणि तेवढ्यातच मल्हार बोलतो की हो, मी काल त्याच्या दुधामध्ये औषध मिक्स करून त्याला दिलं होतं म्हणूनच उतरला असेल. आता मात्र स्वरानी हे रंगे हात ऐकलेलं असतं. मल्हार म्हणत असतो की आता सुद्धा त्याच्या जेवणामध्ये औषध मिक्स करून देतोय म्हणजे त्याला बरं वाटेल. आता हे मात्र स्वराजनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलेलं असतं. मग स्वराजला राहत नाही. स्वराज पुढे येतो आणि म्हणतो, तुम्ही मला फसवलं ना गुरुजी, मला कधीच अपेक्षा नव्हती की तुम्ही माझ्यासोबत असं वागाल म्हणून. तुम्ही मला म्हणालात ना, तुम्ही तर मला प्रॉमिस केलं होतं ना, का बरं पूर्ण नाही केलं तुम्ही. मला पण फसवलं ना तुम्ही. जसं क्षमा आई माझ्या आईला चोर समजते तसं तुम्ही पण समजताय, बरोबर ना. स्वरा म्हणत असते की तुम्ही माझ्या आईला भेटलाच नव्हता, बरोबर ना. तेव्हा मल्हार म्हणतो की खरंच असं नाहीये, मी खरंच त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो परंतु त्या नाही भेटल्या मला. मल्हार म्हणत असतो की हे मान्य करतो की मी तुझ्या जेवणात आणि तुझ्या दुधामध्ये औषध मिसळलं, परंतु ते तू बरं होण्यासाठी, तुझी काळजी वाटते म्हणून, परंतु मी ते खोटं बोलत नाहीये.
जे तू समजतोय. तेव्हा स्वराज म्हणतो की काळजी नाहीये कोणालाच माझी. जर काळजी असती ना तर घेऊन आला असतात माझ्या आईला. आता मी सगळे तिला चोर समजतात. आणि गुरुजी आता तुम्ही पण. मल्हार म्हणत असतो की स्वराज असं नाहीये. मी तुझी शपथ घेऊन सांगतो, मंजुळाबाईंनी ती चोरी केली नाही यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. जेवढं तुला वाटतंय ना त्यांनी या घरामध्ये यावं, तेवढंच मला सुद्धा वाटतंय की त्यांनी या घरामध्ये यावं. आणि मी तुला शब्द दिला ना, काही झालं तरी मी त्यांना परत या घरामध्ये घेऊन येईल म्हणून. मात्र स्वराज म्हणतो की मी आता आई इथे येईपर्यंत औषधच घेणार नाही. क्षमा म्हणत असते की स्वराज बाळा असं कसं चालणार आहे. तेव्हा स्वराज म्हणतो की मी आता असंच करणार आहे. स्वराज म्हणत असतो की मी आता जेवीन तर जेवीन फक्त मनुका काकूच्या हातूनच. सर्वजण मोनिकाकडे बघू लागतात. तेव्हा मोनिका म्हणते स्वराज बाळा अजिबात काळजी करू नको, मी तुझ्यासाठी हवं ते बनवीन. मल्हार मोनिकाला काहीतरी बोलणार तेवढ्यातच मोनिकाला कोणाचा तरी फोन येतो आणि मग मोनिका फोनवरती बोलण्यासाठी तिथून निघून जाते. मग स्वरा देखील प्लेट तिथंच ठेवून निघून जाते. तर सर्वांना पुन्हा एकदा परत टेन्शन आलेलं असतं. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मल्हार म्हणत असतो अरे घे ना बाळा औषध, का असा हट्ट करतोय, तुझा ताप तर वाढतच चाललाय अरे. तेव्हा स्वराज म्हणतो की आई आली की घेईल मी औषध. तेव्हा मोनिका देखील मल्हारला म्हणत असते एक तर तू क्षमा वहिनींना कंप्लेंट परत घ्यायला लाव किंवा मंजुळाची समजूत काढून तिला पुन्हा घेऊन ये. आता दुसरीकडे इकडे मल्हार मंजुळाला भेटलेला असतो. तो असलेली सगळी हकीकत मंजुळाला सांगत असतो की स्वराज कशा प्रकारे औषध घेत नाही, अंथरुणाला खिळलाय आणि जेवण देखील करत नाहीये. त्यामुळे तुम्ही प्लीज स्वरासाठी घरी चला. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.